नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचे स्वागत. आपण जे प्रश्न पोलीस भरती एक्झाममध्ये वारंवार विचारले जात आहेत, त्यांचा प्रश्नसंच तयार केला आहे आणि तो मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. त्याबरोबर ट्रिक्सही सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्नावलीमधील 9वा प्रश्न आहे हा. आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती? हा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालय 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. त्या प्रकारचाच अजून एक क्वेश्चन घेतलेला आहे. हा पण क्वेश्चन पेपरमधलाच क्वेश्चन आहे. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? तर आपण हा प्रश्न पहिला सोडवूया. आता वजनाचे गुणोत्तर दिलेले आहे. आईचे काय येईल? 4x येईल. वडिलांचे काय येईल? इथं गुणोत्तर दिलेलं आहे त्याप्रमाणे 5x येईल आणि मुलगा 1x. तर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. तेच आपण कसं लिहू शकतोय? 4x - 1x 21 वर्ष म्हणजे त्यांच्या आजच्या वयांची काय वजाबाकी जर केली तर किती होते? 21 होते. तर एक्सची व्हॅल्यू यावरून आपल्याला मिळेल. एक्स किती मिळाला? 7x मिळाला. तर त्यांनी वडिलांचे आजचे वय किती विचारले त्या म्हणून कसं येईल? 5 इंटू एक्स किती होईल? 5 इंटू 7 किती होईल? 35 इयर्स. काय असेल? वडील किती वर्षाचे असतील? 35 वर्षाचे असतील. दुसरा प्रश्न आपण पाहतो इथे. संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर काय आहे? 7:5. एक्झाममध्ये खूप वेळ कमी असतो त्यामुळे काय करायचं? एक्स डिफाईन करत बसायचं नाही. 7 - 5 किती येतं? 2 ने डिरेक्टली काय करायचं? त्यांच्या वजनातील फरक किती आहे? 32. म्हणजेच 32ला डिवाइड केलं म्हणजेच किती आलं? 16. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 16 आली. तर संजयचे वजन किती? म्हणजे 7x आपण पकडलेला असणार आहे. 7 × 16 किती येणार आहे? 112 kg. म्हणजे 112 काय असणार आहे? संजयचे वजन असणार आहे. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9:4:2 असेल तर Cचे उत्पन्न किती? प्रश्न वाचल्यानंतर काय गडबड करायची नाही. तर काही विद्यार्थी काय करतात? आता Cचे उत्पन्न सांगितलंय म्हणजेच काय करणार? 4/बाय यांचे ॲडिशन करणार आणि मल्टिप्लाय काय करणार? 4800. नाही, तर इथे काय दिले आपल्याला? मासिक सरासरी उत्पन्न दिलेलं आहे. सरासरी म्हणजे काय असणार आहे? A + B + C + D / 4 = काय असणार आहे? 48000. म्हणजेच काय असणार आहे? यांचे एकूण उत्पन्न कसं निघणार आहे आपलं? उत्पन्न काय होईल? 4 × 48000 जे की किती येईल? 1,92,000 काय येईल? त्याचं एकूण उत्पन्न येईल. आता Cचे गुणोत्तर काढायचे. Cचे उत्पन्न कसं येईल? Cचे उत्पन्न तर Cचा रेशो कोणता इथे? 4. 4/5 + 9 + 4 + 2 × 1,92,000. तर याचं उत्तर काय असेल? 4/20 × 192,000. हे 00 कॅन्सल. तर याचं उत्तर असेल 38,400. हे झालं Cचे उत्पन्न. हे आपलं उत्तर असेल. प्रश्नावलीमध्ये 10वा प्रश्न आहे हा. मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट किती? शेकडा घट आपण कसं काढतोय? 46 - 43 डिवायडेड बाय काय असणार आहे? मूळ किंमत इंटू 100. आता 46 - 43 किती येईल? 3. मूळ किंमत किती आहे आपली? 46. मूळ किंमत किंवा आपण घट काढताना म्हणजेच तोटा काढताना, नफा काढताना काय करतो? मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत डिनॉमिनेटरला घेतो. म्हणजेच काय आलं? 300 डिवायडेड बाय 46. याचं उत्तर काय येईल?
6.25% काय असेल, शेकडा घट असेल. आपलं उत्तर असेल 6.25%. प्रश्न क्रमांक 11 आहे. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले, त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एकूण अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असं विचारले. तर त्यासाठी आपण डायग्राम एक काढूया. हे इतिहास असेल, हे असेल इंग्रजी आणि हे असेल इतिहास प्लस इंग्रजी. आता इतिहासात पास झालेले विद्यार्थी किती आहेत? 80% आहेत. इंग्रजीत झालेले किती आहेत? 65% आहेत. आणि दोन्हीत जे पास झालेत ते किती आहेत? 72% आहेत. आता त्यांनी काय सांगितलं आहे, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती? तर ते कसं काढायचं? 100 मायनस हे 80 प्लस 65 मायनस काय करायचं? हे 72. हे कसं येईल? 145 मायनस 72 म्हणजेच किती येईल? 100 मायनस 73. उत्तर काय येईल? 27% विद्यार्थी काय झालेत? अनुत्तीर्ण झालेत म्हणजेच नापास झालेत. हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपण जेव्हा 80 प्लस 65 मायनस 72 करतोय, 80 प्लस 65 मायनस 72, हे जे येते ते आपले किती आले इथं? 73. हे आले किमान एका विषयात पास झालेले विद्यार्थी. हे काय असणार आहे? किमान एका विषयात पास झालेले. किमान एका विषयात पास झालेले विद्यार्थी काय असणार आहे? 73. पण इथे त्यांनी काय विचारले? अनुत्तीर्ण विद्यार्थी विचारले, त्यामुळे आपलं उत्तर असेल 27%. प्रकारचा दुसरा प्रश्न आपण पाहतोय. जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले, 30% काय झालेत? नापास. 350 विद्यार्थी पास झाले, तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली? आता 30% नापास झालेत आणि पास झालेले विद्यार्थी किती आहेत? पास झालेले किती आहेत? 350. म्हणजेच टक्केवारीमध्ये पास किती असणार आहेत? 30% नापास झाले म्हणजे 70% काय झालेले असणार आहेत? पास. आता टक्क्यांमध्ये पण दिलेलं आहे पास झालेल्या मुलांची संख्या आणि अंकामध्ये पण दिलेली आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतोय 70% म्हणजे 350, तर 100% म्हणजे किती? कारण आपल्याला किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेलं हे काढायला सांगितलं. म्हणजेच असेल 350 इंटू 100 डिवायडेड बाय काय होईल? 70. म्हणजे 500 टोटल विद्यार्थी काय असणार आहेत? हे परीक्षेला बसलेले असणार आहेत विद्यार्थी. आपलं उत्तर असेल 500. प्रश्नावलीमधला प्रश्न 12वा आहे. एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत, त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती काय करतात? कॉफी पितात. तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? आता कुटुंबातील व्यक्ती किती आहेत? व्यक्ती आहेत 14. चहा पिणारे किती आहेत? 5. चहा व कॉफी दोन्ही पिणारे किती आहेत? 8. तर त्यांनी विचारले आपल्याला कॉफी पिणारे किती आहेत? आता फक्त कॉफी पिणारे कसं काढायचं? फक्त कॉफी म्हणजेच काय होणार? 14 व्यक्ती वजा 5 वजा 8. 14 वजा 5 वजा 8 म्हणजेच काय? फक्त कॉफी पिणारे असतील. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 14 वजा 13. एक हा व्यक्ती असा आहे जो फक्त कॉफी पितो. पण इथे प्रश्नामध्ये काय विचारलंय? कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? म्हणजेच कॉफी पिणारे व्यक्ती किती असतील? हा एक असेल प्लस चहा आणि कॉफीमध्ये कॉफी पिणारे किती असणार आहेत? 8. म्हणजेच 9 असं आपलं उत्तर असेल. कारण फक्त कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या त्यांनी विचारली नाही,
कॉफी पिणाऱ्या व्यक्ती किती असणार आहेत? 9 असेल. आपलं उत्तर असेल 9. भेटूया पुढच्या भागात नवीन प्रश्नांसोबत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.